आम्ही आता आलोय सहस्त्रधाराला प्राचीन शिव गुफा मंदिर मध्ये. माझ्या मागे तुम्ही बघू शकता प्राचीन शिव गुफा मंदिर आहे. तर मला पण एवढं याच्याबद्दल काही माहित नाहीये, बट आपण थोडं एक्सप्लोर करूया, बघूया काय आहे आणि काय नाही आहे. तो चला. रॉबर केव्ह वरून निघालो आम्ही सहस्त्रधाराला. सहस्त्रधारा हे असे ऐतिहासिक ठिकाण आहे जिथे आपल्याला प्राचीन द्रोण गुफा पाहायला भेटते. व ह्या जागेवर फुटवेअर्स काढून आम्ही मंदिराच्या डाव्या बाजूस बघितल्यास आम्हाला सुंदर अशी महादेवाची प्रतिमा पाहायला भेटली. मंदिराच्या पायऱ्या चढताच मला अजून एक पार्टनर मिळाला. हा पार्टनर मला वाटलं नाही की हा माझ्यासोबत येईल, पण हा माझ्यासोबत दर्शनासही निघाला. मंदिरात प्रवेश करताच आपल्याला कळस भेटतो, कारण द्रोण गुफेच्या मुखातनं जे जल वाहते त्या जलने आपल्याला जल अभिषेक करता येतो. मंदिराच्या आत डावीकडे जाताच आपल्याला भगवान कार्तिकांचे दर्शन होते. व थोडं पुढे जाताच मंदिराचे पुजारी म्हणजेच मंदिराचे निगा राखणारे तिकडेच बसलेले असतात. आतमध्ये व्हिडिओ काढण्यास मनाई आहे, तरीही आम्ही लपून छपून व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला. व या मंदिराचा इतिहास प्राचीन शिव काळापासून जोडलेला आहे. मंदिरात अभिषेक करून आम्ही द्रोण गुफेच्या दर्शनास निघालो. द्रोण गुफेमध्ये तुम्हाला खूप सारे छोटे छोटे शिवलिंग पाहायला भेटतात आणि त्याचबरोबर गणेशजी व नंदी महाराज यांची अद्भुत प्रतिमा द्रोण गुफेमध्ये पाहायला भेटते. मंदिरातनं खाली उतरताच ज्यांनी महादेवाची घोर तपस्या करून ही गुफा घडवली ते म्हणजे द्रोणाचार्य. सुंदर असे यांचे स्मारक पाहायला भेटते. या स्मारकाच्या बाजूला हजारो प्रकारच्या धारा म्हणजेच सहस्त्रधारा याही आपल्याला पाहायला भेटतात. व तिथून आम्ही निघालो आता थोडं हिल व्ह्यू पाहायला. हिल व्ह्यूला जाताच आम्हाला आमचा पार्टनर परत भेटला. जेवढे पण प्लेस आम्ही फिरलो त्या जागेवर आम्हाला कोणता ना कोणता देवाचे रक्षक श्वान्स हे भेटत होते. व तिथून आम्ही निघालो सहस्त्रधारामध्ये फोटो काढायला. सुंदर असे फोटोज काढून आम्ही आजचा ब्लॉग इकडेच थांबवला. तर परत भेटू ब्लॉग क्रमांक 3 मध्ये भट्टा वॉटरफॉल्स. तर मित्रांनो, सर्वांनी लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका.